आरगमध्ये पद्मावती मातेच्या 23व्या रथोत्सवाची सांगता 27 रथ सहभागी भाविकांचा अलोट उत्साह। रथोत्सवास मोठा प्रतिसाद। आरग येथील श्री स्वयंभू जागृत पद्मावती मातेचा वार्षिक 23वा रथोत्सव व धार्मिक विधान पूजेची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली। अखेरच्या दिवशी 41 किलो सुवर्ण अलंकार देवीच्या अंगावर अर्पण करून 171 किलो कुंकुमार्जन करण्यात आले। महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो श्रावक श्राविकांनी उपस्थिती लावली। या निमित्त भाविकांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला। या निमित्त रथोत्सवात 27 रथ, घोडे, कर्नाटकातील चिल्ली पिल्ल्यांचा खेळ, बँजो यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक पार पडली। मुंजी बंधन संस्कार, श्री क्षेत्रपाल विधान, पद्मावती मातेची शृंगार पूजा, कुंकुमार्जन, अभिषेक पार पडले। गेले 3 दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून मिरवणूक निघाली। रथोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला। दररोज 2500हून अधिक महिला पूजा विधानासाठी बसत होत्या। रथोत्सवात जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 3 दिवस विविध कार्यक्रम झाले। रथोत्सवात कर्नाटकातील चिल्ली पिल्ली या खास देखाव्यांचे आकर्षण होतं। यावेळी सर्व श्रावक श्राविका उपस्थित होत्या। शीतल उपाध्ये व सौ वंदना उपाध्ये यांनी नियोजन केलं। पूजा विधानास सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर व नेटकं नियोजन संयोजक शीतल उपाध्ये यांनी केलं होतं। प्रशस्त मंडप, भव्य स्टेज, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पूजेची मांडणी, महाप्रसाद, वाहतूक व्यवस्था सुसज्ज झाली। मी शीतल उपाध्ये, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्थायिक, आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली। चालू वर्षी जागृत माता पद्मावती आरग येथील 23व्या रथोत्सवानिमित्त 26 तीर्थंकर विधान, पद्मावती विधान, ज्वालामालिनी विधान, शारदादेवी विधान व पद्मावती विधान, क्षेत्रपाल विधानांची सांगता झाली। या कार्यक्रमामध्ये 27 रथ, 41 किलो सोना, 171 कुंकुमार्चन, अंदाजे 2500 महिला विधानामध्ये भाग घेऊन कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त 15,000 भक्त येऊन या कार्यक्रमाची शोभा आणली। या कार्यक्रमाचे कुंकुमार्चनचे यजमान सौ श्री प्रिया अतिवीर पाटील नागाव यांनी हा सवाल घेऊन त्यांच्या हस्ते प्रथमतः 41 किलो सुवर्ण अलंकार घातलेल्या देवी माता पद्मावतीवर 171 किलो कुंकुमार्चनचं प्रथमतः त्यांच्या कुंकुमार्चन करण्यात आला। तदनंतर सौधर्मेंद्र, पद्मावती, ज्वालामालिनी, शारदादेवी, क्षेत्रपाल विधानावर व इतर यजमान यांनी सवाल करून अंदाजे 1000 ते 5000च्या आसपास इतर भक्तांनी आत्मीयतेने कुंकुमार्चन केला गेला। या कार्यक्रमामध्ये 27 रथ असून डॉल्बी व मौजे डिग्रज येथील महिलांचा लेझिम कार्यक्रम व इतर वाद्य कार्यक्रम मोठ्याने साजरा करण्यात आला। सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील श्रावक, बाहेरगावातील, कर्नाटकातील, महाराष्ट्रातील भक्तजन उपस्थित राहून पुण्यलाभ घेतला। पुढील वर्षी 24वे माता पद्मावती रथोत्सव कार्यक्रमानिमित्त दिनांक 26, 27, 28 डिसेंबर 2025ला आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये संयोजकांनी कर्नाटकातील व महाराष्ट्रातील टीम लीडर यांना त्यांच्या गावातील महिलांना विधानामध्ये बसण्यासाठी विनंती केलेली आहे। पुढील वर्षी अंदाजे 25,000 लोक या विधानात बसणार आहे। प्रत्येकाने या विधानामध्ये बसण्यासाठी 8600 51 8945 या नंबरवर संपर्क साधून आपली नावे बुक करून पुण्यलाभ घ्यावा व विधानामध्ये बसावे अशी नम्र विनंती आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।